नमस्कार. आजचा विषय आहे स्वातंत्र्यवीर नेताजी सुभाषचंद्र बोस. यांनी आपल्या स्वातंत्र्यामध्ये यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. यांचे कर्तृत्व आणि कर्तव्य जर तुम्ही पाहिलं तर खूप मोठ्या प्रकारे त्यांनी वेळेस आपल्याला स्वतंत्रता मिळालेली आहे. त्यांचे कर्तृत्व एवढे महान आहेत, त्यांच्याबद्दल जेवढे वाचावं जेवढं लिहावं तेवढं कमी आहे. देशभक्त देशप्रेमी त्यांच्यासारखा दुसरा कोणीच नाही. त्यामुळे या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या कामात संसारात जॉबमध्ये एवढं बिझी झालोय की ह्या लोकांबद्दल वाचणं खूप कमी झाले. लोक त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे आणि माझ्या कवितेमधून मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करते. चला कवितेला स्टार्ट करू. आझादी म्हटलं की नेताजी सुभाषचंद्र बोस सर्वांस ठाऊक आहे. आझादी म्हटलं की नेताजी सुभाषचंद्र बोस हे सर्वांस ठाऊक आहे. जय हिंद च्या नाऱ्याची गर्जना आजही सर्वत्र गरजत आहे. त्यांच्या कर्तव्याने त्यांचे कर्तृत्व आजही अजरामर आहे. आझाद हिंद सेनेचे नेताजी संस्थापक आहेत. त्यांच्या देशभक्तीचे गुणगान आजही देशात पसरले आहे. त्यांच्या देशभक्तीचे गुणगान आजही जगात गाजत आहे. ध्येय वेडे देशप्रेम भारत स्वतंत्र होण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अशीच कर्तृत्ववान व्यक्ती पुन्हा या भारतात घडो. सत्तेत उतरण्याची मी वाट पाहे. हे वचन सत्तेत उतरण्याची मी वाट पाहे. जिंच्या कर्तव्यामुळे त्यांचे कर्तृत्व आजही जगात गाजत आहे. धन्यवाद. अशा नेत्याला माझे कोटी प्रणाम आणि मी सलाम करते त्यांच्या कर्तव्याला, त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या कष्टाला की ज्यामुळे आपण आज या स्थितीत आहोत. आज स्वतंत्रतेत आपण जगत आहोत. आणि तेच नाही तर त्यांच्याबरोबर त्यांची सेना, आझाद हिंद सेना रक्ताचे पाठ तेव्हा वाहिले, त्यामुळे आपण आज आझादीत जगतो आहोत. नाहीतर आपणही आज गुलामगिरीत वागलो असतो. मी न तुमच्याशी बोलू शकले असते. न विचार स्वातंत्र्य असतं, न राहण्याचे स्वातंत्र्य असतं, न प्रवास स्वातंत्र्य असतं, कुठलंच स्वातंत्र्य आपली नसतं. त्यासाठी ज्यांनी आपली प्राणाची आहुती दिली त्यांच्यासाठी म्हणजे कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.